खूपच दगदग होत होती आमची, कारण आम्ही पहिलं अलिबागला गेलो, मग देवबागला गेलो. आता 1.5 दिवसात देवबागवरनं परत अलिबागला यायला निघालोय. अलिबागला आल्यानंतर सगळ्यात पहिलं दर्शन आम्ही घेतलं आमच्या घरच्या गणपतीचं. आणि आता इकडे मी तसं बघायला गेलं तर आत्ता पहिल्यांदा खूप दिवसासाठी राहायला आले आहे, त्यामुळे मी इथल्या सगळ्या गोष्टी आता मस्त एन्जॉय करणार आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की माझं सासर अलिबागमध्ये आहे, मोठे शहापूर, आणि तिथे प्रत्येक घरासमोर घराच्या आजूबाजूला तळी आहेत. आणि हे इथे एक तळं आहे, तळ्याच्या बाजूला सगळेजण मस्त आता आम्ही वडापाव खातोय. पहिलाच दिवस होता, मी पण फार थकलेली होती, त्यामुळे मी केलं नाही. आम्ही सगळ्यांनी वडापाव खाल्ला, मग आरती करून असाच दिवस गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 29 ऑगस्टला मी घरून घेऊन आले होते निरफणस, आणि इकडे कोणीच निरफणस खाल्लेला नव्हता. त्याच्यामुळे एक मोठं टास्क होतं की निरफणसाची कापं बनवायची आहेत. मी पण घरी खाल्लीच होती, कधी आयुष्यात स्वतः बनवली नव्हती, त्यामुळे मी कुणाची थोडी हेल्प घेतली त्याचं सगळ्या स्किन काढण्यासाठी. मला प्रोसिजर सगळी माहीत होती, पण करण्याचा अनुभव नव्हता, पण तरीसुद्धा मी रिस्क घेतली. सवय नाही. मोठे ताटात एक मी करते बघा मस्त. किट्टू बिट्टू लागणार आणि सर नमस्कार करा. काय ते साईज मोठी आहे ना, दाखवतात. अच्छा याचे गुलगुले. निरफणसाची कापा आणि हे गुलगुले. एवढं तोंडाजवळ कुणा अजिबात येऊ नकोस मला. इसलिए मैंने उसमें डिफरेंस ज्यादा रख दिया था. हाँ, मैं फ्री हो जाती हूँ ना फिर, कि मुझे सिर्फ जाके वहाँ पे आना है. हाँ, ये नहीं चाहिए, वो नहीं. आम्ही बाली फिरून आलो, आणि त्यानंतर जी काही कामं सगळी पेंडिंग राहिली होती ना, त्या सगळ्यांना नेमकी गणपतीत जाग आली, आणि आमचे सगळे कॉल्स चालू झाले. तर त्यांना आम्ही एकच सांगितलं की प्लीज गणपतीचे 7 दिवस आम्हाला मुक्ती द्या, त्यानंतर मग आपण सगळी कामं करू. तर अशी ही आमची निरफणसाची कापं मी मस्त रेडी केली आहेत. जाम जवळ खाऊ घालते तुमका जरा आमच्याकडचा वाईस वाईस. आम्ही घराकडे गेलो तुझ्या. हा, सांगण्यासाठी फोन केलो आम्ही. काय सांगतो काय प्रॉब्लेम आहे तुझा? काय प्रॉब्लेम ते काय विचार. नाहीतर काय त्याला लगीन करून टाका गो. मला काय ताच वाटतं करू काय त्याचा. काय मला काय ताच वाटतं त्याचा लगीन करू काय. म्हणजे सगळ्यांना नाच वाटतं. कशाला पण काय अडचण झाली तुम्हाला? अरे त्याला स्थळ घेऊन आलाय तो चांगल्या घरातलं. कोण कोण येणार रे? आम्ही 1 2 आणि 3. होय तो कोण साहेब माणूस? तो कायम कामातच असतो. शप्प मोठं झालंय. आणि बाजू कोण? बाजू कोण? अच्छा, चव्हाणानं छोरो. याला काय बोलू? चव्हाणानं छोरो. काय रे बाबा माहित असत मका माझी. येतोय 9व्या दिवशी येवा आठवणी. आता पाऊस आलोय, देवबाग कॅन्सल करून टाकले रस्ते ते. माका काय सांगतास, तुम्ही सिंधुदुर्गात राहतास, तुम्ही रस्त्यांचा बघा. चल, पण तुझ्यासारखं स्टँड घेणार आता एक काही बंद नाही. बहीण नाही तुझी. माझी बहीण नाही ना. माझं जामच पुढे जायला. खटोरी खटोरी. ए मुन्ना काका भूक लागली रे. माझ्याकडे 6 चॉकलेट आहेत. गुड्डी गुड्डी बिट्री रे बिट्री गुड्डी. परत मी लहानपणी तुमच्यावर गाणं बनवलेलं आठवते की नाही? एक होती किट्टू नंतर गेली गिट्टू, काहीतरी बनवलेलं आठवते की नाही? मसाला काहीतरी बनवलेलं सांगवलं असतं आपण किती. आणि नटसम्राटचा डायलॉग पण शिकवला होता मी तुला. तुम्हाला कोणी घर देतं का घर, कोणी घर देतं का घर. आता विसरलात, लहान होता तेव्हा बोलायचं. आज हे पण बोलायचं म्हणजे 1 2 3 4
पुन्हा काका जय जय का. 1 2 3 आणि अजून मी विचारलं ना, काकाचा जय जय अजून मी तुम्हाला विचारलं तर मुन्ना काका कोण आहे? दादा सुद्धा नाही, मुन्ना काका आहे भाई. दादा सुद्धा नाही, मुन्ना काका आहे भाई. दादा सुद्धा नाही, मुन्ना काका आहे भाई. कोण आहे मुन्ना काका? दादा सुद्धा नाही, मुन्ना काका आहे भाई. 1 2 ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वतिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नरो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः. तर अशीच आमची दिवसभर मजा चालू असायची आणि मस्त 2 दिवस गेलेत. आज आहे 30 ऑगस्ट आणि आज आम्ही चाललोय मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी आणि चिंतामणीच्या दर्शनासाठी आणि झी 24 तासचा एक इंटरव्ह्यू सुद्धा आहे, त्यामुळे आम्ही अलिबागहून मुंबईत चाललोय. झाला असता आम्ही सकाळी 10 वाजता मुंबईत आलो, म्हणजे पनवेलला आलो. पनवेलला येऊन मेकअप स्टार्ट केला आणि मेकअप केल्यानंतर अवस्था तुम्ही बघू शकता माझ्या मेकअपची ही अशी. याचंच कारण आहे, मी अंकिताशिवाय दुसरा कोणालाही माझा मेकअप करू देत नाही, कारण ती बेस्ट मेकअप करते. आणि बरेच असे आहेत जे खूप चांगला मेकअप करतात, पण ते जाऊ दे. सकाळी मी आले 4 तास मेकअप मध्ये फुकट घालवलेत. मी सकाळी 10 वाजता मी पोहोचले, जेणेकरून माझा 1 तासात मेकअप होईल आणि त्यानंतर मी जाऊ शकेन. माझा मेन 2च प्रॉब्लेम आहे, ते 2 नाही तसं म्हणायला गेलं सगळाच प्रॉब्लेम आहे. साडीचाही प्रॉब्लेम आहे, साडी नेसता नीट येत नाही मला, म्हणजे जर काही असं वेगळं असेल तर ते अजूनच येत नाही. त्याच्यानंतर केस मला स्वतःचे काही वेगळी हेअरस्टाईल काही करता येत नाही मेकअपच्या नावाखाली, तर मी अगदीच शून्य आहे. तर मी बेसिक मेकअप करते. ह्या सगळ्यासाठी ना अंकिताच माझ्यासाठी परफेक्ट आहे. अंकिता खवणेकर जी कायम माझा मेकअप करते. माझ्या लग्नातलाही मेकअप तुम्ही बघू शकता, एकदम सटल होता. आणि आता मी 4 तास मेकअपला घालवलं आणि मेकअप बघा माझा. जिकडे तिकडे चहूकडे या थोबाडावर खड्डे पडले, असं राग येतोय ना मला आता, पण काय ऑप्शन नाही आहे माझ्याकडे, कारण 4 तास घालवलेत मी. बरं साडी पण चुकीची नेसवली आहे त्याच्यामध्ये, तर मी काय करणार आहे. आणि म्हणूनच मी कोणालाही मेकअप करायला देत नाही. तर माझ्या तोंडाची अवस्था तुम्ही बघू शकता की किती पॅचेस दिसत आहेत. असा मेकअप मला अजिबात आवडत नाही, अति मेकअप केलेला. आणि त्यामुळे सगळा मेकअप मी गाडीत बसल्यानंतर तो रिमूव्ह केला आणि त्यानंतर मला जेवढं काही जमेल चेहऱ्याला करायला ते मी केलं. पण साडी ड्रेपिंग चुकीची होती, त्यासाठी मी प्रियांका सरदेसाईला झी 24 तासच्या ऑफिसलाच बोलवलं होतं. हाय माझा मेकअप न केल्यासारखं, माझाच मेकअप करा असतो. इन्फ्लुएन्सर बनल्यावर यु नो कसा असेल, यू माइंड कॉलिंग यू इन्फ्लुएन्सर इव्हनिंग फॉर हाऊ काही झालं. ओके सुंदर आहे यार. कशी रडू शकते ती ह्या दिवसात. आम्ही आधीच बाहेर गेलो होतो, बाहेरून येत होतो आणि फ्लाईट मध्ये अचानक मी रडायला लागले. हा बोला काय झालं तुला, का रडतेस? मी म्हटलं अरे गणपतीत आई कधीच माहेरी गेली नाही रे. मी आता माहेरी जाण्यासाठी जेवढी उत्सुक आहे, आई कधी नाही गेली माहेरी, म्हणजे आईने सासरचाच गणपती पूर्ण केला. मग तिलाही वाटलं असेल ना माहेर. हा बोलतो पै तू कधी कशावर नाही रडू शकत. तुझं अंकिताविषयीचं प्रेम तर आम्हाला माहिती आहे, आणि हा तुझा पहिला गणेश उत्सव सुद्धा आहे तिच्याबरोबर लग्नानंतर. एक उखाणा येशील का प्लीज? माझं काय मी तुला सांगितलं शेवट. तर सेम डे आम्ही झी 24 तासचा इंटरव्ह्यू पण केला आणि त्यानंतर मुंबईतल्या गणपतींचं दर्शन घ्यायचं ठरलं होतं. त्यामुळे मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो आणि पटापट दर्शन घेऊन आम्हाला परत पनवेलला जाऊन नंतर अलिबागला सुद्धा जायचं होतं. त्यामुळे खूप घाईत आम्ही हे सगळं दर्शन केलं आणि मग घरी गेलो.
मी चिंतामणीच्या दरबारात गेले आणि नेमकी तेव्हाच तिथे आरती चालू झाली, जी दररोज 7:30ला व्हायची ती त्याच दिवशी 5:30ला होती, कारण तिथे पूजा होती. गेल्या वर्षी मी ह्या सगळ्या गोष्टींसाठी रडत होते बिग बॉसच्या घरात, पण हे सगळं मला यावेळेला अनुभवता आलं आणि ते सुद्धा जोड्याने. तर आम्ही खूप छान दर्शन घेतलं आणि जे काही आज मी आहे ते बाप्पाच्या कृपेमुळेच आहे. या व्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धमाल मस्ती सगळे गणपतीचे व्लॉग्स लवकरच अपलोड होतील. बाय बाय, सी यू नेक्स्ट.